तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय। गावामध्ये रास्ता रोको करा, जरांगेंनी गावकऱ्यांना आवाहन केलंय। मराठा समाजामध्ये वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावं, उपोषणावेळी मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार असेल असं जरांगेंनी म्हटलंय। मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नये असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। प्रत्येकाने रास्ता रोको आपण आपल्या गावात राज्यभर करायचं। रास्ता रोको आंदोलन हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे। बघा मग आता ज्यांनी आपला डाग लावला नाही तुम्ही जाळपोळ करता म्हणून आपला आदर्श रास्ता रोको जाळपोळ नाही, फाळपोळ नाही, काय नाही काय आपण परीक्षा आहे सध्या आंदोलन सकाळी 10:30 सुरू करायचं। इकडे तिकडे पारावर पुस्तक मारतीचं दर्शन घेतलं की सनाट आंदोलनाचं तुमच्या ठिकाणाकडे एकदा ठिकाण देऊन टाकायचं पोलिसांना। म्हातारे बाया माणसं सगळं गाव त्या आंदोलन ठिकाणी आणायचं, पुरं गाव। आपण आपल्या आंदोलन ठिकाण ते सगळं पोलिसां बांधवांना द्यायचं। ते देशाने बघितलं नसतं आंदोलन, देशाने आणि शांततेत दे, कोणाची गाडी फोडायची नाही, जाळायची नाही, पण पुढे जाऊन द्यायची। फोडायची नाही, जाळायची अजिबात नाही, शांततेत आदर्श रास्ता रोको म्हणतात त्याला। गोदाडी झोपून काय करतो कळलं तुला? हे आदर्श रास्ता रोको आहेत, शांततेत जाळपोळ नाही, काय नाही। आचारसंहितेचा आपण आदर करतो, आपण आचारसंहिता मोडत नाही। निवडणुकीची आचारसंहिता आपण मोडत नाही। आचारसंहितेचा कायद्याचा भंग करणारे लोक आपण नाही। आदर्श आचारसंहितेचं पालन करणारी जात मराठीची। त्या आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती, निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।